हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण। गेल्या काही दिवसांपासून आपण नवरात्रामधले 9 रंग, त्या 9 रंगांमध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या साड्या, हे बखर एका साडीची मध्ये आणि त्याबरोबरच जोडलेली कडी म्हणजे वेगवेगळ्या कवयित्री, 9 कवयित्री आणि त्यांच्या माहीत असलेल्या किंवा नसलेल्या कविता, असं आपण सेगमेंट सुरू केलेला आहे। ह्या नवरात्रीच्या निमित्ताने, नवरात्राच्या निमित्ताने ह्या वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला मला खूप आवडतं। बखर एका साडीची मध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या साड्या यावरती मला बोलायला खूप आवडतं आणि तुम्ही सगळ्यांनी ह्याला खूप भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद। आजचा रंग आहे करडा, ग्रे आणि हा खरं म्हटलं तर बायकांचा आवडता रंग सुद्धा आणि नावडता रंग सुद्धा, कारण बायकांना ग्रे रंग, बऱ्याच जणींना अशी शंका असते की आपल्याला तो चांगला दिसेल की नाही, तो खुलून दिसत नाही आणि म्हणूनच ग्रे रंगाबरोबर कुठल्या तरी रंगाचं एक मिश्रण केलेलं असतं आणि मग अशा प्रकारे तो ग्रे रंग बायका वापरायला तयार होतात। नाहीतर नुसता प्लेन ग्रे रंग इतका उठून दिसत नाही असं बायकांचं मत असतं। याबद्दलही बायकांमध्ये बरेच वेगवेगळे मतं असतात। तर आजचा रंग आहे ग्रे आणि आजची साडी तमाम सगळ्या स्त्री वर्गाची लाडकी असलेली साडी, जिची खूप क्रेज होती आणि आहे अशी साडी म्हणजे खणाची साडी। बऱ्याच बायकांना खणाच्या साडीबद्दल खूपच उत्सुकता आणि खूपच कौतुक आहे आणि होतं। त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर बऱ्याच जणींच्या आज्या पणज्या ह्या कोणीतरी धारवाड खणाचे चोळ्या वापरायच्या आणि मग ती आठवण म्हणून बायकांनी या खणाच्या साडीच्या क्रेजला अगदी उचलून धरलं आणि भरभरून प्रतिसाद दिला। त्यामुळे खणाच्या साड्या ह्या बाजारामध्ये खूपच लोकप्रिय झाल्या। तर ह्या खणाच्या साड्या ज्या असतात ना, ह्या कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या प्रांतामध्ये आणि याच्या सीमारेषेवरती ह्या जोरदार चालणाऱ्या साड्या आहेत। ह्या इरकल किंवा इक्कल प्रकारामध्ये ह्या साड्या तयार केल्या जातात आणि ह्याचा जो हे आहे कर्नाटकचा, एक मिनिट, तर या खण साड्या किंवा इरकल साड्या ह्या कुठून आल्या, तर कर्नाटकच्या बागलकोट या जिल्ह्यातनं ह्या साड्या आल्या। ह्या साड्यांना खूप जुना असा इतिहास आहे। इरकल साड्यांना 8व्या शतकापासून या साड्या इथल्या स्त्रिया वापरल्या जातात। या साड्यांची खासियत काय असते माहिती आहे का, तर ह्या साड्या ह्याची चटई अशी बॉर्डर असते बारीक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इरकल साड्यांबद्दलचं बरं का, माझी ही पूर्ण इरकल आहे असं नाही म्हणणार मी, ही जरा मॉडर्न प्रकारातली साडी आहे। आणि हा, ही साडी तुम्हाला दिसताना थोडीशी काळसर दिसत असेल, पण ही डार्क ग्रे कलरची साडी आहे आणि ह्याची लिंक इथे ॲमेझॉनवरती जी अवेलेबल असेल साडी ज्या रंगामध्ये, त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। त्यामुळे प्लीज डू चेकआउट आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, कारण शेवटी ट्राय ऑन आहे, त्यामुळे तुम्हाला साडी पूर्ण कशी दिसते ते बघायला मिळेल। तर आपण बोलतो आहोत इकल साड्यांबद्दल किंवा इरकल साड्यांबद्दल। तर या इरकल साड्यांची खासियत काय असते माहिती आहे का, तर या साड्या ज्या असतात ना, ह्या पूर्ण साडी जी असते ही कॉटनमध्ये विणली जाते, कारण शेतावरती वगैरे काम करणाऱ्या ज्या बायका असतात त्यांना चांगली दणकट साडी हवी असते। आणि याचा जो पदर असतो ना, हा टोपटेणी या प्रकारामध्ये असतो। आता ह्याला टोपटेणी का म्हणतात, तर त्याचं रिझन असं आहे की पदर जो असतो हा आर्ट सिल्क किंवा प्युअर सिल्क या धाग्यांनी आणि कॉटनचं मिक्सचर करून हा पदर पूर्ण साडीला जोडला जातो, पूर्ण साडीला जोडला जातो। पदरामध्ये फक्त 2च रंग वापरलेले असतात, ते म्हणजे लाल आणि पांढरा। पूर्ण लाल पदर असतो आणि त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचे असे मध्ये पट्टे असतात। तर ह्याला टोपटेणी असं प्रकार म्हणतात, कारण हे पदर हा जोडलेला असतो त्या साडीला। साडी पूर्ण कॉटनची असते आणि पदर मात्र झुळझुळीत असा असतो, कारण पदर हा मऊशार झुळझुळीत असा पाहिजे असतो सगळ्यांना, बायकांना, मग तोंड पुसायला वगैरे कामी येतो की नाही। आणि बाकी जर साडी जर अशी पूर्ण झुळझुळीत असेल तर ती शेताच्या कामाला कामी येणार नाही, कारण ती लगेचच फाटेल। मग त्याच्या मागचं रिझन हे विचारपूर्वक हे कारण ठरवलं गेलेलं आहे आणि म्हणून या साडीचा पदर हा झुळझुळीत असतो। तो आर्ट सिल्क प्रकारात असतो किंवा प्युअर सिल्क प्रकारात असतो, ज्याला जसा परवडेल तसा। आणि प्युअर सिल्कच्या सुद्धा साड्या असतात। तुम्ही म्हणाल की प्युअर सिल्कची साडी नसते का, पण प्युअर सिल्कच्या पण साड्या असतात, पण कष्टकरी कामकरी स्त्रियांसाठी कॉटनच्या साड्या असतात की ज्यांना या वापरता येतात, शेतावरती जाताना त्यांना त्या वापरता येतात। तर ही झाली साडीची माहिती।
तर हा पदर कसा असतो ते तुम्हाला दाखवते। माझ्याकडची एक साडी आहे, मी तुम्हाला जी ती ह्याची साडी दाखवली होती ना, हे पहा, असा लाल पदर असतो आणि ह्याला हे असे पांढरे पट्टे असतात आणि ह्या पांढऱ्या पट्ट्यांना खरं तर माझ्या ह्याला नाहीये, पण असे त्रिकोणी काठासारखं असतं, त्रिकोणी करवत ह्याच्यासारखं दिसतं बॉर्डर, तो कोन दिसतो कोनासारखा। तर मी तुम्हाला पट्टेडू अंचू साडी दाखवली होती, तुम्हाला जर आठवत असेल तर, त्याच्यामध्ये सुद्धा असेच पट्टे असतात साडीला। तर ह्या ज्या साड्या असतात ना, तर ह्याची खासियतच ही असते, अशा पट्ट्यांचं डिझाईन असतं। पूर्वीच्या काळी जे विणकर होते ना, तर बाकी फारसे काही डिझाईन रोजच्या वापरामध्ये काही नसायचे, मग त्याच्यासाठी हा जो टोपटेणी पदर असायचा, तर अशा टोपपदरी साड्या आपल्याकडे आज्यांच्या वगैरे असायच्या पहा, आज्यांचे लुगडे असायचे, टोपपदरी लुगडं म्हणजे फारच भारी बुवा असं असायचं पहा, तुम्हाला जर आठवत असेल तर। आणि खणाचं ब्लाऊज, खणाची चोळी आज्यांची, मी पण आज खणाची चोळी घातलेली आहे बाय द वे, आणि ती चोळीची पण खासियत आहे बरं का, तुम्ही ती ट्राय ऑन मध्ये बघा, तुम्हाला मजा येईल बघून। आणि कारण सध्या नवरात्र चाललेलं आहे आणि हा स्त्री शक्तीचा सगळा जागर आहे, आणि अशा वेळेला ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, ज्या मी करत असते छोट्या छोट्या गोष्टी, तर ह्यातनं मला स्वतःला खूप आनंद मिळतो आणि तुम्ही सुद्धा हे सगळं कौतुकाने मला सांगत असतात, प्रोत्साहन देत असतात, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक्यू। तर ही खणाची साडी गेल्या काही दिवसांपासून परत एकदा अस्तित्वात आली आहे, खूप प्रसिद्धीला आली आहे आणि बायकांनी खूप जोरदार चालवली, म्हणून मला असं वाटलं की या वेगवेगळ्या साड्या ज्या आपण दाखवतो आहोत त्याबरोबर खणाची सुद्धा साडी दाखवूयात, म्हणून आज मी ही खणाची साडी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। ही Amazonवरनं मी घेतलेली आहे, अशी ग्रे आणि काळा आणि लाल पांढरं असं, त्याच्यावरती हे सगळं पांढरं जे आहे ना, हे सरस्वतीचं असं सरस्वती काढलेली आहे, रांगोळीमध्ये आई सरस्वती काढते पहा, तशी ही सरस्वती काढलेली आहे ह्याच्यामध्ये, आणि खूप उठावदार सगळा तो एम्ब्रॉयडरीचा रंग आहे, सगळा एम्ब्रॉयडरी आहे हे वरती केलेलं जे आहे ते, आणि हे पहा इथे सुद्धा एम्ब्रॉयडरी आहे, ही पण सरस्वती आहे, तर पदराला सुद्धा सरस्वती आहे, आणि हा असा लाल रंगाचा पदर आहे। खणाच्या साड्या ह्याच प्रकारात असतात, खणाच्या साडीवरती ना ऑक्सिडाइज दागिने खूप छान दिसतात, हे पहा असे, आणि ते उठून दिसतात बाकीच्या दागिन्यांपेक्षा, आणि जर त्याला समजा सोनेरी काठ असतील तर सोनेरी दागिने चांगले दिसतात, पण बायकांनी खूप आवडीने ह्या साड्या वापरल्या आणि म्हणूनच मी नवरात्रामधली ही एक वेगळी साडी म्हणून घेऊन आलेले होते। आणि इरकल ज्या साड्या असतात ना, माझ्याकडे प्युअर सिल्कची इरकल आहे, पण मी ती आज दाखवत नाहीये, कारण आज आपण याबद्दल बोलतो आहोत, खणाच्या साडीबद्दल बोलतो आहोत। मी फक्त टोपटेणी पदर कसा असतो ते तुम्हाला दाखवलं, टोप पदर। तुमच्याकडे कोणाकडे अशा खणाच्या साड्या आहेत का, तुमच्याकडे इरकल आहे का, ही इरकलची बॉर्डर असते बाय द वे, आणि तुमच्याकडे कोणाकडे इरकल आहे का असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, मला ऐकायला आवडेल। आणि आज याबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण 9 कवयित्रींच्या कवितांबद्दल बोलत असतो, तर आज मी एका कवितेबद्दल बोलणार आहे, कवयित्रीबद्दल बोलणार आहे। कवयित्रीचं नाव आहे पद्मा गोळे। पद्मा गोळे यांची चाफ्याच्या झाडा ही कविता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तर त्यांचीच एक कविता आहे। पद्मा गोळे हे अतिशय सुप्रसिद्ध कवयित्री होत्या आणि त्यांच्या खूप कविता प्रसिद्ध आहेत, त्यातलीच आज मी सादर करते आहे। त्या कवितेचं नाव आहे पाठीशी कृष्ण हवा। पाठीशी कृष्ण हवा। मौनानंही होतं एवढं रामायण, हे माहीत असतं तर शब्दांच्याच स्वाधीन झाले असते, पण शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला। शब्द म्हणजे अंध कौरव, ओठात एक पोटात भलतच। मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन, पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा। पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा। ही पद्मा गोळे यांची कविता मी आज तुमच्या समोर सादर केली। तुम्हाला सगळ्यांना चाफ्याच्या झाडा ही कविता माहितीच असेल, तर तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा। तुम्हाला सगळ्यांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा। या निमित्ताने आपल्याला वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसता येतात, वेगवेगळ्या रंगांच्या साड्या देवीला नेसवल्या जातात, ते रंग आपण सगळ्याजणी फॉलो करतो। पुरुष सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घालतात आणि कौतुकाने ह्या सगळ्या गोष्टी पार पडतात। याचं खरंच मला खूप कौतुक वाटतं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो,
बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत ट्राय ऑन पहा. ट्राय ऑनमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे. धन्यवाद. मीनल अद्वैत. जयति जय काल रात्रि मैया, जयति जय काल रात्रि, दुष्टों की संहारिणी, दुष्टों की संहारिणी, सुखों की मातात्री. ओम जयति जय काल रात्रि. ओम जयति जय काल रात्रि मैया, जयति जय काल रात्रि, दुष्टों की संहारिणी, दुष्टों की संहारिणी, सुखों की मातात्री. ओम जयति जय काल रात्रि. रूप भयंकर माँ का दुष्ट सदा कांपे, मैया